कृष्णं समानंदकं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. भगवान श्री पंढरीश्वराचे दरबारामध्ये संत श्री केदारजी महाराज, सद्गुरू नामदेव महाराज आणि या सर्व संत समागमामध्ये सर्व शिष्य परिवार, परमगुरुवर्य विठ्ठल महाराज 40व्या महोत्सवाच्या निमित्ताने जी काही या परिसराची आत्मनिर्भरता कार्यक्रम मंडळ उभारला भरती ही लोकावरी हरिशी चराचरी कीर्ती यांची पडले. सर्व भक्तमंडळी या संस्थांचे या ट्रस्टीचे कार्यकारी अध्यक्ष हरिभाऊजी गोरीकर, इतर सर्व मंडळी, जय हरी विठ्ठल. सदैव विठ्ठल व्यासपीठावर उपस्थित सर्व अधिपती, भागवतकार, प्रवचनकार, कीर्तनकार, या मंडळाचे ट्रस्टी, उपस्थित बंधू, संत नामदेव महाराज आणि त्याप्रमाणे विठ्ठल महाराज आणि अनेक संत मंडळी आणि बाहेर गावून आलेले या ठिकाणी. मी तर नवीन माणूस असं म्हटलं तर काही चालत नाही असं नाही आहे. संत कृपा झाली, इमारत फळा आली, त्यात हा माझा हात येत नाही. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून. सद्गुरू केदारी महाराज आणि ज्यांच्या समोर उभा आहे ते पांडुरंग आणि रुक्मिणी, इथे उपस्थित असलेले सर्व संत मंडळी, सर्व भक्त मंडळी, या मंदिराला उत्कर्षाकडे नेणारे सर्व बोरीकर वगैरे सर्व परिवार, बंधू आणि भगिनी, माझी जीवनचर्या जीवन नौका 65 वर्षापर्यंत आहे. तर लागलेल्या माणसाला मरायला ऍक्सिडेंट झाला तर माणसाचे तुकडे व्हायला वेळ लागला. तुमचं आमचं मरण जर माहीत राहिलं असतं तर त्या दिवशी આ 3 દિવસનું જે સત્ર અહીંયા ભરાયું છે એમાં તમે બધા આજે આવ્યા એવી રીતે કાલે આવજો, પરમ દિવસ આવજો. 3 દિવસના સત્રમાં અહીંયા સત્સંગ થશે, આનંદ થશે. બધા લોકો કંઈ બોલીશ નહીં કારણ કે સમય ઓછો છે, વક્તા વધારે છે. બોલો કૃષ્ણ કનૈયા. श्री विठ्ठलनाथ महाराज की, गजानंद गणपति महाराज की. नमः पार्वती पतये, हर हर महादेव. अनायासे આપણે બધા એકત્ર ભગવાનના સત્સંગમાં, આ એક સત્સંગ છે અને સત્સંગમાં ભગતો, સંતો, ભગવાનના લાડીલાઓ, આવા મહાન મહાન સંતો આપણે આગળ વધાર્યા છે. जन्मदिन उनको पहले आशीर्वाद देते थे, पता नहीं उम्र नहीं बताते, उम्र नहीं बताते। और मैं तो एक ही बोलती हूँ